केलं. ऑन साइडला सुरेख पद्धतीने राहुल द्रविड कॉपी बुक स्टाईल, सचिन रमेश तेंडुलकर कॉपी बुक स्टाईल मध्ये यावेळेला 2 धावा निश्चित स्वरूपात येऊ शकतील. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत. मात्र पंचांकडे लगेच दाद मागितली गेली होती, परंतु पंच या ठिकाणी आपण पाहतोय नकार करतायत आणि ती दिली जात नाहीये. यावेळेला आपण पाहतोय आदित्य शेट्टी पुढे सरसावतोय, ओळखतोय, न्याहतोय आणि फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. धावांची गती 2 ने पुढे सरसावली जाते आणि 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ झालाय. माफ करा, यावेळेला स्लिप होताना थोडासा गोलंदाज सोनू याला चेंडू जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 आहे. धावसंख्येवर 38 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना यावेळेला बाउन्स केला गेला होता. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र फक्त दिशा दिली जाते. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तर पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय भिरकावून दिला जातो, फ्लिक केला जातो, चेंडू सरळ निघून जाईल. यावेळेला 6 धावा करताना जबरदस्त अप्रतिम आणि 50वा षटकार मनोजच्या बॅट मधून या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॉट बॅटिंग, मॅग्निफिसंट शॉट. धावा आमच्या उजव्या साईडला आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय गौतमजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि मंद मंद पावलाने आमच्या व्यासपीठाकडे या ठिकाणी उपस्थित होताना मात्र गौतम जी गायकवाड यांचा षटकार आणि स्वागत केलं जातोय. 6 धावा येताना व्हॉट अ शॉट. भरपूर वेळा पाहिलं म्हणे या फलंदाजाला फलंदाजी करताना, जो विटी लाईनचा मात्र एक जबरदस्त प्रमुख बादशाह म्हणून ओळखला जातो आणि एक जबरदस्त षटकार पाहायला मिळतो. 6 धावा, चेंडू द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. लक्ष समोर हलक्याच्या हाताने ग्लान्स केला जातोय. 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का प्रशांत घेऊन येईल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना सामना करेल यावेळी मनोज. यावेळी मात्र फिरून मारण्याचा प्रयत्न सुरेखरित्या खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. ट्रायगर क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव मात्र आपल्याला वेगळं पाहायला मिळतंय. बघूया षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय. यावेळी मात्र टायमिंग, स्वीट टायमिंग ऑफ द बॅट. व्हेरी व्हेरी लॉंग डिस्टन्स षटकार. यावेळी मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने खेळला जातोय. खोलून काढला जातोय. डीप मिडविकेटच्या दिशेने जातोय. प्रीतम बारी क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव घेतली गेली. दुसरी धाव अतिशय सुरेखरित्या परिपूर्ण केल्या जातात. या 2 धाव यावेळी मात्र प्लेड केला जातोय. नक्कीच इथे विजय संपादित केला जातोय आणि सेमी फिनाले मध्ये जाऊन पोहोचतोय मायकोट संघ. चला वॉरियर्स, चामुंडा वॉरियर्स. आणि आपण पाहिली तर पहिले चेंडूच्या समाप्तीनंतर 0 या ठिकाणी आपण पाहतोय. स्लॉग स्वीप करण्याचा ॲब्सोल्युटली सुपर मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. अति काही संकटात नाही. व्हॉट इज शॉट. आज दिवस आहे तो महिन्याचा. थँक्यू टू थँक्यू. या स्पर्धेचा आनंद घेत आहेत चहूबाजूने. यावेळेला मात्र हुकचा फटका पाहायला मिळतो. इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 1 माउंट चौकार. गेंद बल्ले से ऐसे जैसे बंदूक की गोली गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. 4 रन. व्हाट इज शॉट. मैग्निफिसेंट शॉट. मेरे मर्द का मीठा सुपारी वादा करके हिलाया. यावेळेला स्ट्रेट बॅटने खेळला जातोय. सरळ बॅटचा उपयोग सुरेख पद्धतीने केला जातोय. पुन्हा एकदा फंबल होतोय आणि यावेळेला आपण पाहतोय 2 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला बॅट अँड बॅटचा परिपूर्ण संपर्क होत असताना पुन्हा एकदा मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. 1 धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न हा ना करता करता यावेळेला काय घडलं जात आहे. दॅट्स अ टर्निंग पॉइंट.